व उपस्थित बंधू-भगिनी, स्वप्नांचा पाठलाग करता करता स्वप्न कधी समोर येऊन स्वप्नाचा पाठपुरावा करता करता आज ती वेळ त्याला खूप काही कष्टांची गरज असते. म्हणजे स्वप्न नुसती बघून चालत नाही, प्रचंड त्याच्यामागे मेहनत घेतली म्हणून हा सुदीप आज या ठिकाणी आला असं मला वाटतंय. महाराष्ट्र या ठिकाणी आली होती आणि दोलामा स्थिती होती की मिळतंय का नाही बघूया आपल्याला. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण डॉक्टर लिंबाळे सर यांचा सन्मान करतो आहोत. अक्करमाशी आत्मकथनामुळे प्रसिद्ध पावलेले लिंबाळे सर आत्मकथन, कथा, कविता, कादंबरी असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. त्याचबरोबर समीक्षा आणि संपादनही केलेले. अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांचं अतिशय म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा आणि एक अभिमानाचा क्षण आहे. आता अगदी हे काय म्हणायचं, शेवटचे 15 दिवस संमेलनात सगळे जे ते ह्याला आलेले आहेत आणि सगळ्यांना सगळीकडनं सहकार्य करून संमेलन हे यशस्वी तर होणारच, पण लक्षात राहील साहित्यिकांच्या, महाराष्ट्रातनं देशातनं येणाऱ्या सगळ्यांच्या, आणि काहीतरी सातारचं वेगळेपण आपल्या इथे या संमेलनातनं दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे सगळेजण आहेत, आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी वगैरे सगळेजण नियोजनामध्ये आहेत. साहित्य परिषदेकडनं पण आम्हाला सहकार्य मिळतंय, राज्य सरकारनं पण आपलं सहकार्य आपल्या सांस्कृतिक विभागानं दिलेलं आहे. आणि नक्कीच हाच प्रयत्न आहे की जसं भाऊसाहेब महाराजांनी घेतलेलं संमेलन त्या काळात आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष सगळ्यांच्या लक्षात राहिलं किंवा त्याची चर्चा होत राहिली, तशीच इथून पुढची सुद्धा हे संमेलन आपलं 99 झाल्यानंतर ह्याची पण चर्चा, ह्याची पण आठवण ही साहित्यिकांच्या मनामध्ये राहिली पाहिजे, हा प्रयत्न. महाराज, आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण पोचले? हो, 100% आम्ही भेटलोय. मी, विनोद कुलकर्णी, आम्ही जाऊन त्यांना निमंत्रण दिलंय आणि एकदा पत्रिका झाली की आम्ही परत जाऊन ती पत्रिका त्यांच्यापर्यंत पोच करणार आहे. मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी म्हणजे या संमेलनाला भेट द्यावी, त्याबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा वगैरे जे बाबा, एका बाजूला महानगरपालिकांच्या रणधुमाळी असेल, दुसरीकडं साहित्यिकांची ही रणधुमाळी, कसं आहे कसा बॅलन्स? हो, आता हा मराठी साहित्य संमेलन हा राज्याच्या दृष्टीनं एक फार हे म्हणजे महत्त्वाचा हा सगळा कार्यक्रम असतो. तेव्हा इलेक्शन जरी असलं तरी मला खात्री आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या इलेक्शनच्या ह्याच्यातनं पण वेळ काढून इथं येऊन भेट देतील, साहित्यिकांमध्ये बसतील आणि नक्कीच साहित्यिकांचं जे हे असेल ते ऐकण्यासाठी ते इथे येतील, एवढी मला खात्री आहे. सातारा येथे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेले आहे आणि हे संमेलन यशस्वी होणार आहे, कारण हे साताऱ्यामधलं 4थं साहित्य संमेलन आहे. पुढचं शतकपूर्तीचं म्हणजे 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यामुळं या साहित्य संमेलनाला अतिशय महत्त्वाचं स्थान मिळणार आहे. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महत्त्वाचं संमेलन आहे. या संमेलनामध्ये अनेक नवीन प्रयोग करण्यात येणार आहेत. 3 दिवस नवीन लेखक, सिनियर लेखक इथं या संमेलनामध्ये येणार आहेत आणि लोकांशी भेटणार आहेत, वाचकांशी भेटणार आहेत, प्रकाशकांशी भेटणार आहेत. लेखक आणि वाचक, लेखक आणि ग्रंथ यांचं नातं दृढ करणारं हे साताऱ्याचं साहित्य संमेलन असणार आहे. या संमेलनाला माझ्या शुभेच्छा आहेत. मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज सरस्वती सन्मान प्राप्त साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते आज झालेला आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले, महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर, कार्यवाह सुनीता राजे पवार आणि साताऱ्यातले शाहूपुरी शाखा, मावळा फाउंडेशन हे सर्व सातारकर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 1 ते 4 जानेवारी दरम्यान हे संमेलन साताऱ्यात होणार आहे आणि हा संमेलनाचा कार्यक्रम अतिशय देखणा होईल. मागच्या 98 संमेलनाचे सगळे विक्रम मोडणारं हे 99 साहित्य संमेलन असेल. आज मंडप उभारणीच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला जी मोठी गर्दी जमलेली होती भर उन्हामध्ये सुद्धा, याचा अर्थ ह्या संमेलनामध्ये प्रचंड लोक गर्दी करणार आहेत आणि संमेलन यशस्वी होईल ह्याच्यामध्ये माझ्या मनात कुठली शंका नाही. सर्व सातारकर ह्या संमेलनामध्ये सहभागी होतील आणि संमेलन यशस्वी करून दाखवतील असा मला विश्वास वाटतो.
सातारकरांबरोबरच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मराठी रसिकांनी संमेलनाला उपस्थित राहावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडव उभारणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. सरस्वती पुरस्कार प्राप्त शरणकुमार लिंबाळे यांनी या नारळ वाढवून याचं पूजन केलं आणि सरस्वतीचा हा दरबार आणि हा उत्सव सुरू झाला आहे. मावळा फाउंडेशन आणि शौपुरी शाखा म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेची एक खांदी यांनी हे संमेलन घेतलेलं आहे आणि 99वं साहित्य संमेलन हा साहित्य संमेलनाच्या परंपरेतला एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण आता आपण शतकाकडे वाटतो. 100वं संमेलन पुढच्याच वर्षी होणार आहे आणि त्या निमित्ताने हे संमेलन विशेष करावं अशी सर्वांची इच्छा होती. नियोजन समिती आणि महामंडळ हे दोघंही एकच असल्यासारखे आहेत कारण ही शाखा आमचीच आहे. त्यामुळं खूप काही बदल आम्हाला या निमित्तानं करता आले. परिसंवादाचे विषय असतील, मुलाखती असतील, कार्यक्रमाला बोलवलेले पाहुणे असतील, तर हे सगळे आमच्या इच्छेनुसार साहित्यिक कार्यक्रम व्हावे या प्रकारे आम्हाला करता आलं. आणि सातारा जिल्हा हा साहित्यिकांचा जिल्हा, नाटकाचा जिल्हा, कलाकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राजकीय मोठी परंपरा या जिल्ह्याला आहे आणि माण खटावसारखा दुष्काळी भाग, महाबळेश्वरसारखा पावसाळी भाग आणि एकूणच भौगोलिक परिस्थिती अतिशय वेगवेगळी असणारा सह्याद्रीचा एक कातळ आपल्या मागे खंबीरपणे उभा असलेला हा जिल्हा आहे आणि इथली वाचन संस्कृती मुळातच रुजलेली आहे. त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबईपासूनचे लोक असतील आणि अवघा महाराष्ट्राबाहेरचे दोन महाराष्ट्राचे भारताचे सगळे लोक या संमेलनाला हजर राहतील. त्यांच्या जेवणाचं, राहण्याचं सगळं नियोजन उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि सातारची संपूर्ण टीम आम्हाला अतिशय सहकार्य करत आहे. म्हणजे आम्ही जे म्हणू ते इथं घडते असं म्हटलं तरी चालेल. आणि विनोद कुलकर्णीसारखं एक अत्यंत प्रभावी लाभलेलं आहे महाराज साहेबांचं, शिवेंद्र महाराजांसारखं एक खंबीर पाठबळ या संमेलनाच्या पाठीमागे आहे. अभयसिंग राजांनी 1993ला संमेलन घेतलेलं होतं. त्यांची सुपुत्र म्हणजे एखाद्या पुत्रानं संमेलनाची मागणी करावी अशी ही साहित्य संमेलनाच्या इतिहासातली पहिली घटना आहे आणि ही अतिशय दुर्मिळ अशी घटना आहे. त्यामुळे सगळ्या हे संमेलन असे वेगवेगळे हे मोडते म्हणजे ज्या परंपरा आहे काही परंपरा निर्माण करते, काही जुन्या चुकीच्या गोष्टीही मोडण्याचा या संमेलनामध्ये प्रयत्न राहील आणि वाचक खूप मोठ्या संख्येनं येतील याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही. आपण सगळ्यांनी जे लोक या सगळ्यांना या संमेलनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली कारण 99 ज्योती या संमेलनाला येणार आहेत. कारण या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने साहित्यिक आहेत. महात्मा फुले वैचारिक साहित्याची परंपरा पहिली ज्योती या संमेलनामध्ये असणार आहे. ही ज्योत चित्ररथ असे मोठं ग्रंथनिधी मोठ्या प्रमाणात होईल आणि 4 दिवसांचं हे संमेलन भरगच्च कार्यक्रमाने भरलेलं आहे. मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाची कार्यवाह या नात्यानं आपल्या सर्वांना मनापासून या संमेलनाचं निमंत्रण. धन्यवाद.